आता ईश्वर चैतन्याचे लक्षण झालं ना. व्यष्टीची गोष्ट झाली, कोण कूटस्थ आणि जीव या दोनाविषयीची चर्चा झाली, विश्लेषण झालं, संपलं ते. आता वर जाऊया, व्यापक होऊया आहे ना, व्यापक वरच्या बदला जाऊया. तर ईश्वर चैतन्याचं लक्षण बोला. ब्रह्मचैतन्य अधिक अधिक चैतन्याचे आभास, हे तीन पदार्थ मिळून ईश्वर चैतन्य झालं. पक्का लक्षात ठेवा. काय ब्रह्मचैतन्य अधिक अधिक पडलेलं प्रतिबिंब आभास ईश्वर चैतन्य. बरोबर आहे ना. हे तिन्ही पदार्थ मिळून ईश्वर चैतन्य होते. बरोबर आहे. जीव चैतन्याच्या लक्षणात काय केलं होतं? अधिष्ठान कुटस्थ, बुद्धी आणि बुद्धीमध्ये चैतन्याचा आभास, हे तीन पदार्थ सांगितले आहेत. बरोबर आहे ना. तसेच तीन पदार्थ वरील ईश्वर चैतन्याच्या लक्षणात आहेत. समष्टीमध्ये ईश्वर चैतन्य, व्यष्टीमध्ये जीव चैतन्य. बरोबर आहे ना. तो ईश्वर चैतन्याच्या लक्षणात आहेत. ईश्वर हा दृष्टांतातील काय बोला वेगावकाश स्थानामधला आहे. कोण? आणि ब्रह्मचैतन्य आकाश स्थानावाला आहे, महाकाश. ईश्वर चैतन्याच्या लक्षणात आहेत. ईश्वर हा दृष्टांतातील मेघाकाश स्थानीय आहे. तो सगळ्यांच्या अंतर्यामामध्ये आहे, अंतःकरणामध्ये. तो सर्वांतर्यामी आहे. सर्वांच्या अंतःकरणात त्या त्या जीवाचे कर्माप्रमाणे कर्मप्रवृत्तीची प्रेरणा करतो. सर्व जीवामध्ये त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे कर्मप्रवृत्तीची प्रेरणा करतो. आणि काय करतो? आणि सुखदुःखाचा भोगही देतो. ईश्वराचं कार्य सांगितलेलं आहे. ईश्वर चैतन्याचं कार्य काय? जीवाच्या कर्माप्रमाणे त्याच्यामध्ये अधिक कर्माची प्रवृत्ती प्रेरणा निर्माण करतो आणि पुन्हा त्याचं फळही देतो, सुख दुःख भोगही देतो. आणि जगातील सर्व सृष्टी स्थिती लय हे करून देखील तो सदैव मुक्त आहे. काय? जगामधले सगळे हा व्यापार तो करतो. सृष्टी करतो, स्थिती करतो, धारण पालन पोषण सगळं करतो. प्रध्वंस हिंसा प्रलय पण तोच करतो. असा असूनही तो काय, त्याला काय म्हटलेलं आहे? मुक्त आहे. का? कारण ब्रह्मावर ईश्वर भाव प्राप्त होण्यास उपाधी आहे. कोण? शुद्ध सत्व गुण प्रधान. समजावून सांग. हा गोळा टेबलावर ठेवला है ना, कसा दिसतोय तुम्हाला? शुद्ध, निर्मळ, पारदर्शक. बरोबर आहे ना. आता मी हा माझा लाल कपडा त्याच्यावर ठेवला, काय झालं? तो गोळा कसा दिसला? बरोबर. मखमलीचा कपडा इथे ठेवला, कसा दिसला? मखमलवाला दिसला ना, मखमलीचा रंगवाला दिसला ना. हिरवं पान ठेवलं, कोळसा ठेवला, काळा दिला, आणि काय करलं? वारकऱ्याचा सफेद नेहरू ठेवला बाजूला, काय झालं? पांढरा दिसला. कण्हेरीचं फुल ठेवलं, तो पिवळा दिसायला लागला. बरोबर आहे ना. भगवा झेंडा ठेवला, भगवा दिसायला लागला. बरोबर आहे ना. तो शुद्ध आहे, मणी आहे ना. पण तो हिरवा पिवळा निळा लाल कशामुळे बनतो? कोणाच्या? उपाधीच्या म्हणा आहे ना. तो उपाधी नसेल तर शुद्ध आहे, आणि उपाधी असेल तर हिरवा पिवळा निळ्या भावाला प्राप्त होतो. हे लक्षात आलं? आता मग तीच गोष्ट याच्यावर लावा ना. ब्रह्मा आणि ईश्वर चैतन्य शुद्ध सत्व प्रधान मायाची संगती केली
का त्याचं नाव काय होतंय? ईश्वर, ईश्वर भाव झाला. आणि ही माया सोडली तर ब्रह्मचैतन्य. हे लक्षात येत आहे का? एकच पुरुष आहे, पण त्याची नावं भिन्न भिन्न कशी होतील? हे ना, ब्राह्मण आणि सगळ्या लोकांना बोलावून त्यांच्या समवेत एखाद्या स्त्रीचा हात धरला आणि 7 फेरे मारले, मग त्या क्षणापासून तो स्वतःला काय म्हणायला लागणार? तुमची ओळख काय? ही कोण आहे? तर ही माझी पत्नी आणि मी हिचा पती, असं म्हणायला लागलं. ज्या वेळेला पत्नीचा हात धरला त्याच वेळेला काय होईल? त्याचं नाव काय होईल? पती होईल. बरोबर आहे. या दोघांपासून मूल झालं तर त्याचं नाव होणार काय होणार आहे? ती आई आणि हे वडील होणार. आणि या मुलाला जर आणखी मुलं झाली तर त्यांचंच काय नाव होणार? आजोबा, आजी, असं म्हटलं. पुरुष तो एकच आहे ना. उपाधीने काय होत आहे? नावं काय पडली आहे? शुद्ध पुरुष, स्त्री आली, उपाधी आली तर काय येत आहे? पती, मूल झालं तो कोण? वडील, आणि नातू झाला तो कोण? आजोबा. पुरुष तोच आहे ना, पण उपाधीने नावं भिन्न झाली की नाही? आहे ना. उपाधीने वेगळा भाव होतोय आणि उपाधी सरली तर तो काय होतोय? शुद्ध स्वरूपात येतो. ब्रह्मचैतन्याचं हेच आहे, हे ना. शुद्ध सत्वप्रधान मायेकडे त्याचा कटाक्ष गेला, तिचा हात धरला की त्याचं नाव काय होतोय? ईश्वर भावाला तो प्राप्त होतो. जसं पत्नी पतीचा हात धरून 7 फेरे घातले तर तो पती होतो ना, तशाच तऱ्हेने ब्रह्मचैतन्य शुद्ध सत्वप्रधान मायेचा हात धरून तिच्या संगतीत राहायला लागला की त्याचं नाव काय होतं? ईश्वर. आणि ती त्याची त्या शुद्ध सत्वप्रधान मायेची संगत बाजूला ठेवली तर तो शुद्ध ब्रह्म होऊन जातो. बरोबर आहे. तेच स्फटिकाची ही गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे. स्फटिक हिरव्या, निळ्या, पिवळ्या भावाला प्राप्त होतो. उपाधीमुळे उपाधी बाजूला केली तर तो शुद्ध स्फटिकच दिसतो आपल्याला. बरोबर आहे. चला, आता ब्रह्मावर ईश्वरत्व भाव प्राप्त होण्यास काय? शुद्ध ब्रह्म चैतन्य आहे ते ईश्वर कधी होईल? त्याच्यामध्ये ईश्वरत्व भाव कधी होईल प्राप्त होण्यास? शुद्ध सत्व गुण प्रधान माया उपाधी आहे. अधोरेखा करा. केलीत? एकटा जीव म्हणतात ना, एकटा जीव शिव. काय म्हणतात? एकटा जीव सदा शिव आहे ना. आणि दुःख झाल्यानंतर त्याचे अनेक नावं होतात. बरोबर आहे. म्हणी पण कसं आहे? अनुरूप आहेत की म्हणी. एकटा जीव सदा शिव. ब्रह्मावर ईश्वरत्व भाव प्राप्त होण्यास शुद्ध सत्व गुणप्रधान माया, एवढं लक्षात ठेवशाल का? माया कसा? सत्वप्रधान गुणप्रधान माया उपाधी आहे. ती उपाधी निर्मळ असल्यामुळे ईश्वराच्या पारमार्थिक ब्रह्म स्वरूपात आच्छादन करीत नाही. कोण? ती उपाधी निर्मळ आहे ना, म्हणून काय करणार? ईश्वराच्या पारमार्थिक ब्रह्म स्वरूपास आच्छादन करत नाही, है ना. त्या स्फटिकाच्या वर है ना, तुम्ही पारदर्शक कापड लावलं, प्लास्टिक, पारदर्शक प्लास्टिक लावलं तर तुम्हाला तो दिसेल का? नाही दिसेल. पारदर्शक लावलं ना, पारदर्शक तर स्फटिक दिसेल ना तुम्हाला, दिसेल ना. का? की हे प्लास्टिक कसं आहे? पारदर्शक आहे.
शुद्ध आहे, तर मग ते त्याला आवरण करू शकत नाही. बरोबर आहे. कोणाला? स्फटिकाला आवरण करू शकत नाही, है ना, कारण ते पारदर्शक आहे. तशाच तऱ्हेने माया कशी आहे? शुद्ध सत्व प्रधान आहे. काय? शुद्ध सत्वगुण कसा आहे? प्रधान आहे माया. मग ती काय करणार आहे? ईश्वराचा पारमार्थिक कोण? ब्रह्मस्वरूपास आच्छादन करीत नाही. काय? ईश्वराचा पारमार्थिक स्वरूप कोण? ब्रह्मस्वरूप. त्याला ती आच्छादन करू शकत नाही. मग त्याचा काय झालं परिणाम? म्हणून तर जन्म मरण धर्माची प्राप्ती ईश्वरच केव्हाही होत नाही, पण अविद्या आच्छादन करते. म्हणून जीवाला काय होतंय? जन्म मरणाची प्राप्ती होती, पण ईश्वरच नाही. बरोबर आहे. म्हणून जन्म मरण धर्माची भ्रांती ईश्वरास केव्हाही होत नाही. याचं तो नित्यमुक्त आहे. ईश्वराला नित्यमुक्त का म्हणतात? जन्म, बरोबर आहे, एकदम बरोबर. जन्म मरणाची प्राप्ती त्याला होतच नाही. का? शुद्ध सत्व प्रधान माया त्याची उपाधी आहे, ती त्याला आवरण करू शकत नाही. म्हणून त्याला काय होते? जन्म मरणाची काय होते? भ्रांती होत नाही. यास्त तो नित्यमुक्त आहे. ईश्वराला काय म्हटलं जातं? नित्यमुक्त आहे. सच्चिदानंद आत्मस्वरूपाचे ठिकाणी जन्म मरणादी संसार धर्माची प्रतीती न होणे हे मुक्ततेचे लक्षण आहे. काय सांगितलंय? किती वाजले? 4:30. हां, 4:30. हा, सच्चिदानंद पण दिसत नाही मला. सच्चिदानंद आत्मस्वरूपाचे ठिकाणी है ना. असू द्या काय करणार. ऐका, हे आनंद आहे याच्यामध्ये. सच्चिदानंद आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्म मरणादी संसार धर्माची प्रतीती न होणे हेच मुक्ततेचे लक्षण आहे. ईश्वर मुक्त काय? आधी बंद समजा, मग तुम्हाला मुक्त समजेल. बरोबर आहे. तुम्ही स्वतःला मरत्या समजायला लागलात की तुम्ही मरणारच ना. आणि तुम्ही स्वतःला मरत्या झालं. जातसही ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतसच. जो जन्माला आलं त्याचं मरण आहे, आणि ज्याला मरण आहे त्याला जन्म आहे. कधी एकदा तुम्ही स्वतःला मर्त्य मानलं की हे तुमच्या पाठीमागे लागलं त्रांगड, शुक्ल काष्ट काही म्हणा, हे तुमच्या पाठीमागे लागलंच. मग तुमच्या पाठीमागे भवसागर लागलाच. आणि यालाच बंध म्हटलेलं आहे. बंध म्हणजे काय? माझा जन्म होतो आणि माझा बंध होतोय, आणि जन्म झाला तर मला मरावं लागणार, आणि मी मेलो तर परत मला जन्म घ्यावा लागणार. त्याच्यामुळे हा भवसागर माझ्या पाठीमागे लागलेला आहे. याला काय म्हणतात? बंध. याला काय म्हणतात? है ना. जन्म मरणाच्या परिणामाला तुम्ही प्राप्त होऊ नये, आज तुमच्यासाठी काय होत आहे? बंध आहे. आणि हे माझा जन्म नाही, माझा मरण नाही, ही एकदा तुमची प्रतीती स्थिर झाली म्हणजे दुसऱ्या कोणी तुम्हाला डिवचलं तर हा बाबा तुझंही खरं असेल, असं नाही. असं नाही आहे ना. असं होता कामा नाही. माझ्या गुरुजींनी सांगितलंय, आणि मी शास्त्र वाचलेला माणूस आहे ना. काल माझ्याकडे एक माणूस आला होता, आपलीच अशी काहीतरी बडबड करत. मी विचारलं की बाबा तू गुरु केलंयस का? नाही. मग तू काय शास्त्र वाचलंयस का कोणाजवळ बसून? तो म्हणाला नाही. पण 1 तासभर बसून माझा त्याने वेळ काढला. आणि तो काय बोलत होता हे दुसऱ्यांनाही कळत नव्हतं आणि मलाही कळत नव्हतं. बरोबर. असे लोक असतात ना, अशी ध्यानं असतात ना. असतात की नाही? असतात. त्यांना आपण काय करू शकतो?
त्यानं विचारलं की तुम्ही गुरु गेलेत काय, की तुम्ही शास्त्र वाचलेलं आहे काय, नाही वाचले तर त्यांना लागतं, अपमान झाल्यासारखं वाटतं. पण त्याला काय, पण त्यांना नीट जमिनीवर उतरवण्यासाठी बोलावं लागतं. असं तुम्ही गुरु गेलेत का, नाही केलेलं आहे. तुम्ही गुरुजवळ बसून शास्त्राचं अध्ययन केलंय का, नाही केलं. मग मला असं वाटतंय, माझ्यामध्ये उत्स्फूर्त येत आहे. मग तू काय पैगंबर झालास का. वेळ खातात ही माणसं विनाकारण आपला वेळ, बरोबर आहे ना. तर साधी गोष्ट आहे, तुम्हाला सुख दुःख दिसायला लागलं, जन्म मरणाची प्रतिती झाली की निश्चित समजायचं. काय समजायचं की तुम्ही बंधात आहे. बरं, ज्यावेळेला तुम्ही म्हणायला लागाल हां गुरुजींनी मला सांगितलेलं आहे आणि शास्त्राने मला शिकवलेलं आहे की मी देह नाही, मी आत्मा आहे आणि आत्मा नित्य असतो आणि या नित्य आत्माला कधीही जन्म होत नाही आणि कधीही मृत्यू होत नाही. म्हणून मी मरण माझे मरून गेले, मी झालो अमर. हे तुकाराम महाराज म्हणतात. हे तुकाराम महाराजांच्या अनुभवाचे बोल आहेत. ते बोल आपण पण म्हणू शकतो दृढ ज्ञान झालेलं असेल तर. आणि संशय देखिला देखिला माय देवाचा देव, निमाला संशय फिटला संशय निमाले दुजेपण. संशय फिटला आणि दुजेपण माझं संपून गेलं. त्यावेळेला तुम्हाला काय बोध झाला असं म्हणता येईल. त्याच वेळेला तुम्ही म्हणाल की मी आत्मा आहे आणि मला काही जन्म नाही आणि मला मृत्यू नाही आणि माझ्यासाठी भवसागरी भाकड कथा आहे. मला भवसागर नाही, माझा कधीही जन्म झाला नाही, मी कधीही जन्मलो नाही आणि पुढेही माझा कधी जन्म होणार नाही. माझा मृत्यू कधीही नाही आणि मला मृत्यूचं भयच नाही. मृत्यू मला मारू शकत नाही. मी या मनुष्य जीवनामध्ये आलो आणि हा पराक्रम पुरुषार्थ केलेला आहे की मी मरणाला मारलेला आहे. काय मी मरणाला मारलंय, मी मरणाला मारलंय असा मार दिलेला आहे की ते आपल्या वाटेला येणारच नाही. मग तुमच्या याला शरीराला घेऊन जाईल की नाही, घेऊन जाऊ देत. बघा, जी गोष्ट आपली मांडली ना ती कोणी नेत असेल तर चोर चोर माझी चोरली असं तुम्ही म्हणाल की नाही. पण ज्याला तुम्ही आपली मांडलेली नाही तर शेजाऱ्याचं गेलं तर गेलं, बरं झालं, चांगलं झालं असंच आपण म्हणणार की नाही. म्हणणार ना, कारण तो शेजारी आपल्याला त्रास देतोय तर त्याची चोरी होते हे आपण बघतोय तरी आपण म्हणणार जाऊ देत, घेऊन देतो असंच म्हणतो ना. तशा तऱ्हेने जर जन्म आणि मरण आपलं नसेल, आपल्या जवळ असलेल्या शरीराचं असेल तो होऊ दे की, त्याचं काय होतंय आपल्याला काय त्याचं घेणं देणं आहे. विचार करायचा असतो तर कसा विचार करायचा असतो हे आपण लक्षामध्ये घ्या. बरोबर आहे. पुढे चला. सच्चिदानंद हे इथे आलेत. वर मिळालं का. सच्चिदानंद आत्मस्वरूपाचे ठिकाणी जन्म मरणादी संसार धर्माची प्रतीती न होणे याला काय म्हणतात. मुक्ततेचे लक्षण आहे. अधोरेखा करा पाठ. मुक्त होणे काय. मी सच्चिदानंद घन आत्मस्वरूप आहे आणि माझ्या ठिकाणी जन्म मरणादी धर्म नाहीत अशा तऱ्हेने प्रतीती न होणे हेच काय आहे, लक्षण आहे, मुक्ततेचे लक्षण आहे. आणि ही प्रतीती होणे हे बद्धतेचे लक्षण आहे. म्हणजे मी मर्त्य आहे, मी शरीर आहे, मी मर्त आहे, माझा जन्म होतो, आता मला मी मृत्यू होणार आहे, आता मी वृद्ध झालेला आहे. हे काय करतात, बद्धतेचं लक्षण. आत्मा कधीच नूतन नसतो आणि पुरातनही नसतो. त्याचा जन्मही नसतो आणि मृत्यूही नसतो. त्याची उत्पत्तीही नसते आणि नाशही नसतो. सदा एकरूप नित्यच असतो.
बरोबर आहे. हे बद्धतेचे लक्षण आहे. म्हणून ईश्वर शुद्ध सत्व प्रधान मायेमध्ये ब्रह्मचैतन्याचे प्रतिबिंब असून देखील त्याला काय म्हटलेलं आहे? सदा मुक्त, नित्य मुक्त. काय म्हटलेलं आहे? ईश्वर सदा मुक्त आहे. आणि अज्ञानी जीव हा सदा बद्ध आहे. तो ईश्वर कोण आहे? सर्वज्ञ म्हणजे सदैव सर्व पदार्थात जाणतो. बरोबर आहे. या ईश्वराच्या सर्वज्ञतेचं कारण काय? ईश्वराच्या या सर्वज्ञतेचं कारण काय? परमात्मा स्वरूपाचे ठिकाणी ईश्वर भाव उत्पन्न होण्यास उपाधी. कोण उपाधी? सत्व गुण प्रधान माया ही आहे. बरोबर आहे. आता बघा, माया म्हटलं तर त्याचा अर्थ काय? माया म्हटलं का अर्थ काय? माया म्हणजे माया. त्याचंच नाव काय? अविद्या. मग ही दोन्ही नावं कोणाची? अज्ञानाची. बघा काय, माया, अविद्या, अज्ञान वगैरे ही एकाच पदार्थाची नावे आहेत, आहे ना? बरोबर आहे. माया, अविद्या, अज्ञान हे सर्व एकाच पदार्थाची नावे आहे. अधोरेखा करा, विसरायचं नाही. आता एकदा सांगितलं ना, माया म्हटलं म्हणजे अविद्या, अविद्या म्हटलं म्हणजे अज्ञान, अज्ञान म्हटलं म्हणजे अविद्या, अविद्या म्हटली म्हणजे माया, अज्ञान म्हटलं म्हणजे अविद्या, अविद्या म्हटलं म्हणजे माया. एकच आहे. ही एकाच पदार्थाची नावे आहेत. मग माया ही सत्व रज तम या 3 गुणांनी युक्त असते, आहे ना? कोणाची? सत्व रज आणि तम गुणाची असते. ज्यावेळेला तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये म्युझिक नावाचा हे लावता, खोलता, त्यावेळेला तुम्हाला अशा एक लहऱ्या लहऱ्या अशा अशा जाताना दिसतात की नाही? काय अशा उभ्या रेषा, ही एक उभी रेषा वर गेली, मग ही वर वर, ही वर गेली, मग इकडची वर वर, खाली वर वर, असं खाली असं लाटासारखं दिसतं की नाही? लहरीसारखं दिसतं की नाही? तेच ते. एकदा सत्वगुण वर गेला की रजोगुण तमोगुण खाली जातात, आणि ह्याच्यामधला एखादा तमोगुण वर आला की हे दोघं खाली होतात. बरोबर आहे. आणि हा तिसरा गुण वर गेला की हे दोघं काय करतात? खाली होतात. बरोबर आहे. तेच सांगतात. बघा, माया ही सत्व रज तम या 3 गुणांनी युक्त असते, पण तिच्यामध्ये केव्हा एखाद्या गुणाची वाढ असते. काय असतं? पण तिच्यामध्ये केव्हा तरी एखाद्या गुणाची वाढ असते. ज्या वेळेला सत्वगुण फार होतो, काय? ज्या वेळेला सत्वगुण फार होतो त्यावेळेला काय होतात? कमी असतात, मुळीच नसतात, असं कधी होत नाही. सत्व शुद्ध सत्व म्हणजे काय? फक्त सत्वगुण असं नाही. मग काय? रज आणि तम काय आहे? अगदी नगण्य आहे. बरोबर आहे ना? तुम्ही जेवण केलं, खिचडी केली, आणि त्या खिचडीमध्ये एवढं काय मिरची घातली, मग ती खिचडी चविष्ट होणार की कशी होणार? चविष्ट होणार. पण ओंजळभर तुम्ही त्याच्यामध्ये मिरची टाकली, आता काय होईल सांगा? हा, तिखट होणार. आणि तुम्ही थुथुथू करून पाणी पिऊन काहीतरी बाजूला बस बसायला बाबा असंच म्हणणार ना. तुम्ही किती एवढं घातलं ते काय चवदार होते, पण ओंजळभर घातली तर शरीराला काय होते? हानिकारक होते. हे आपण लक्षात घेतलंय ना. मग मिरची थोडी घालणं हे ना चविष्ट होतोय. आता मीठही काय घालणं, मिठाचा थोडाही कण नसला
तर तुम्ही काय ऑलनीच लागतं ना, आहे ना. आणि मीठ घातलेलं आहे पण कमी आहे, तर तुम्ही काय म्हणतात, कमी पडलेलं आहे, थोडं मीठ आणून द्या म्हणून, हे ना. आणि त्या याच्यामध्ये पदार्थामध्ये सगळीच्या सगळी मिठाची पिशवी जर पडली तर घातली त्या बाईने, तर काय होणार आहे, तो पदार्थ खारट होऊन तुम्ही खाणार नाही. बाबा काय खारट केलेलं, काय बाई आहे, असंच म्हटलं जात. बाईवरच दोष येतो की नाही, बरोबर आहे ना. हे असं आहे. अशा तऱ्हेने सत्वगुण वाढला तर रजोगुण नसतात, तमोगुण नसतो असं नाही. ते अगदी तळाला असतात. आणि सत्वगुण केवढा, ताडमाळा एवढा. आणि बाकीचे गुण कसे, थोडे तळाला असतात. पण हे दोन्ही नसतात असं नाही. म्हणून त्याला काय शुद्ध सत्वगुण प्रधान म्हटलेलं. त्यावेळेला रजतम हे अगदी कमी असतात, मुळीच नसतात असे कधीही होत नाही. सत्वगुण फार वाढला म्हणजे तो रजतमाला आपल्या स्वाधीन ठेवतो. काय करतोय, एक चुप राहा, आवाज करायचा नाही, है ना. जशी मोठी माणसे याले कर ना, काय कर, ए चुप, कोणी बोलायचं नाही, है ना, असं करतात. मग गप राहतात की नाही. त्याच्याच तऱ्हेने सत्वगुण अतिशय फार ताडमाडा एवढा वाटला. ए चुप रे तमोगुणा, ए चुप रे रजोगुणा, चुप राहा, बोलायचं नाही. तो रजतमाला आपल्या स्वाधीन ठेवतो, आपल्या नियंत्रणाखाली ठेवतो. अशा स्थितीला काय म्हणतात, या स्थितीला काय, माया. अधोरेखाकार. कधी सत्वगुण फारच वाढला तर या काय रजोगुण आणि तमोगुणाला आपल्या नियंत्रणात ठेवतो. या स्थितीला काय म्हटलं जातं, सत्वगुण प्रधान माया असं म्हटलं. अधोरेखा करा. आणि अशी माया ही ईश्वराचे स्वरूपास आवरण करीत नाही. काय काय म्हणून ही ती ईश्वराचे स्वरूपास आवरण करीत नाही. मग कधी आवरण करते तुम्हाला, मग आता मला तुम्ही सांगा. तुम्हाला ईश्वराचं दर्शन का नाही होत, रजगुण तमोगुण वाढलेले असतात, आहे ना. अज्ञान वाढलेलं असतं, शुद्ध सत्व प्रधान माया नसते, आवरण येतं. आणि मग आपल्याला ईश्वराचं अस्तित्व सुद्धा ज्याच्यामध्ये अंतःकरण सत्कर्म भक्ती ज्ञान वैराग्य असं करून जे ईश्वर सम झालेले असतात त्याच्यासाठी तो गोवारा म्हणतात, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. काय म्हणताय, देवते संत निमित्त त्या प्रतिमा असं म्हणतात. जे संत काय देवस्वरूपाला पोचले. कधी पोचतील, सत्वगुण त्यांनी ईश्वर एवढा काय वाढवलेला असेल आणि रजोगुण तमोगुणाला काय केलंय अत्यंत दाबून ठेवलेलं असेल, त्याच वेळेला ते काय होतात, देवस्वरूप होतात. देवस्वरूप होणं म्हणजे काय, देवामध्ये जो सत्वगुणाची प्रधानता असते तेवढी प्रधानता तुमच्यामध्ये आली आणि तेवढी रजोगुण तमोगुणाची नीचता तुम्ही आणलीत की तुम्ही देखील काय होता, ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. देवते संत निमित्त त्या प्रतिमा तुम्ही म्हणायला लागता. बरोबर आहे. चला, म्हणून ती ईश्वराच्या स्वरूपाचं आवरण करत नाही. ज्यावेळेला सत्वगुण कमी होऊन तमोगुण वाढतो त्यावेळेला तिला काय म्हणतात, है ना. ज्यावेळेला मायेमधील तमोगुण वाढतो तेव्हा तिला काय म्हणतात, अज्ञानाचं. असो झालं ना, असं म्हणजे ठीक झालं. तर पुढे काय झालं,
दोन उपाधी समजून घ्या. काय ईश्वराची उपाधी कोणती? शुद्ध सत्व प्रदग, शुद्ध सत्वगुण प्रधान माया, ही ईश्वराची उपाधी. अधोरेखा करा. सर्व जगात त्या मायेची व्याप्ती आहे. अशी जीवाची बुद्धी सर्व शरीरात व्याप्त आहे. म्हणून त्या बुद्धिवृत्तीने शरीरात होणाऱ्या सर्व व्यापाराचे एककालीच जीवाना ज्ञान होते. काय अशी जीवाची बुद्धी सर्व शरीरात व्याप्त आहे. म्हणून त्या बुद्धिवृत्तीने शरीरात होणाऱ्या सर्व व्यापाराचे एककालीन जीवाना ज्ञान होते, ईश्वराला ज्ञान होते. त्याप्रमाणे सर्व जगात व्यापलेल्या ईश्वराच्या मायावृत्तीने जगातील सर्व पदार्थाच्या व्यापाराचे ईश्वरास एककालीन ज्ञान होते. म्हणून ईश्वर सर्वज्ञ आहे. अधोरेखा करा, अधोरेखा करा. जगात व्यापलेल्या ईश्वराच्या मायावृत्तीने जगातील सर्व पदार्थाच्या व्यापाराचे क्रियाकलापाचे ईश्वरास एकाच काळामध्ये युगपत एकाच वेळेला ज्ञान होते. म्हणून ईश्वराला काय म्हटलेलं आहे? सर्वज्ञ आहे, सर्वज्ञ आहे. है ना? हे जीवाचं स्थूल शरीर आहे ना, हे बघा, हे जीवाचं स्थूल शरीर आहे ना. या जीवाच्या स्थूल शरीराप्रमाणे सर्व ब्रह्मांड हे काय ईश्वराचे स्थूल शरीर आहे. आणि या ब्रह्मांडाचा अभिमान करणाऱ्या ईश्वराला काय म्हटलेलं आहे? स्थूल शरीराला विराट. अधोरेखा करा. याला काय म्हटलेलं आहे? जीवाच्या स्थूल शरीराप्रमाणे सर्व ब्रह्मांड हे ईश्वराचे स्थूल शरीर आहे. त्यास काय म्हटलेलं आहे? विराट असं म्हटलेलं आहे ना. तेच विराट म्हटले. आता बोला, जीवाचं अधिष्ठान चैतन्य कोण? हा बरोबर आहे. ईश्वराचं अधिष्ठान चैतन्य कोण? ब्रह्म चैतन्य. बरोबर आहे ना. चला, तेच जीव आणि ईश्वर यांचं अधिष्ठान चैतन्य क्रमाने जीवाचे कुटस्थ, ईश्वराचे ब्रह्म है ना. ही कुटस्थ आणि ब्रह्म ही कशी आहे? बंध, मोक्ष, भेद रहित आकाशाप्रमाणे एक रस आहे. बरोबर आहे. काय सांगितलंय? कुटस्थ आणि ब्रह्म ही कशी? याच्यामध्ये बंध नाही, याच्यामध्ये मोक्ष नाही. हे बंध मोक्ष भेद रहित आकाशाप्रमाणे एक रस आहे. बंध मोक्ष जीव ईश्वरांच्या आभासाच्या ठिकाणी आहेत. काय? बंध आणि मोक्ष जीवेश्वराच्या आभासाच्या ठिकाणी आहेत. अधिष्ठान जे कुटस्थ आणि अधिष्ठान जे ब्रह्म याचे ठिकाणी ते जीवास भ्रमाने भासतात. काय काय जे अधिष्ठान जे कुटस्थ आणि ब्रह्म याच्या ठिकाणी ते जीवास भ्रांतीमुळे भ्रमानामुळे भासतात. वास्तवात ते दोन्ही ठिकाणी नसतात. आभासाचे ठिकाणी बंध मोक्ष आहेत हे खरे. कुठे? पहिले बुद्धीच्या ठिकाणी म्हटलेले आहे ना, आता आभासाच्या ठिकाणी म्हणतायत ना. आभासाच्या ठिकाणी बंध मोक्ष आहेत हे खरे, पण त्यात इतका भेद आहे
की ज्या आभासाच्या ठिकाणी अविद्येचे आवरण आहे ना, ज्या आभासाच्या ठिकाणी अविद्येचं आवरण आहे त्याच्या ठिकाणी बंध आहे, आणि ज्या आभासाच्या ठिकाणी आवरण नाही मोक्ष आहे. बरोबर आहे. ज्या आभासाच्या ठिकाणी अविद्येचे आवरण आहे त्या ठिकाणी बंध आहे, आणि ज्या आभासाच्या ठिकाणी आवरण नाही त्याच्या ठिकाणी मोक्ष आहे. मग आता निर्णय करा, जीवाच्या ठिकाणी अविद्येचं आवरण आहे की नाही? जीवाच्या ठिकाणी अविद्येचे आवरण आहे म्हणून जीव बद्ध आहे ना. ईश्वराच्या ठिकाणी कोण आहे? सत्व शुद्ध, सत्व प्रधान माया ही उपाधी आहे, पण तिला अविद्या म्हणत नाही, ते आवरण म्हणत नाही ईश्वराचं, म्हणून त्या ठिकाणी मोक्ष आणि बंधन नसतं. लक्षात येते का? ईश्वराच्या ठिकाणी केव्हाही आवरण नाही म्हणून त्याला नित्यमुक्त म्हटलेलं आहे. अधोरेखा करा. ईश्वराच्या ठिकाणी केव्हाही आवरण नाही म्हणून तो नित्यमुक्त आहे. ज्या व्यक्ती अविद्या अंशातील आभासास जीव म्हणून सांगितला आहे, त्या अविद्येचा ती अविद्याही आवरण करणे हा स्वभाव आहे. अधोरेखाकार. जीवाला आवरण कोण म्हणते? व्यक्ती अज्ञान अविद्या हीच काय करते? जीवाला आवरण करण्याचा स्वभाव आहे. मग याच्या उलट मायेचा ईश्वर जो का ईश्वराची उपाधी शुद्ध सत्व गुण प्रधान माया असल्यामुळे तिचा आवरण करणे हा स्वभाव नाही. बरोबर आहे. म्हणून ईश्वराला जन्मही नाही, मरणही नाही, नित्यमुक्त आहे, बंधही आहे नाही आणि मोक्षही नाही, आणि तो कसा आहे? नित्यमुक्त आहे. माया शुद्ध सत्व गुण प्रधान असल्यामुळे तिचा आवरण करणे हा स्वभाव नाही. कोण कोण आवरण करू शकत नाही? शुद्ध सत्व गुण प्रधान माया हिला आवरण करण्याची शक्ती नाही, ही आवरण करू शकत नाही. म्हणून ईश्वर सदैव मुक्त बंधरहित राहतो. बरोबर आहे. माया शुद्ध सत्व प्रधान असल्यामुळे तिचा आवरण करणे हा स्वभाव नाही. मायेचे अधिष्ठान चैतन्य हे महावाक्यातील तत्पदाचे लक्ष आहे. काय? मायेचं जे अधिष्ठान चैतन्य आहे हे काय? महावाक्यात मध्ये कुठलं महा? तत्वम असी. वरल्या पाहिजे तर वरल्या. तत्वम असी हे महावाक्यातील तत्पदाचे लक्ष आहे. बरोबर आहे. आणि ब्रह्म माया आणि मायेतील आभास हे तिन्ही मिळून कोण होतं? ईश्वर होतं. आपण खाली काय बघितलेलं होतं? कुठस्थ बुद्धी किंवा व्यक्ती अज्ञान अधिक आभास बरोबर जीव. बरोबर आहे ना? जीव चेतन हे व्यक्तीच्या पातळीवर. समष्टीच्या पातळीवर आता काय म्हणतोय? ईश्वर कोणाचं नाव? ब्रह्म शुद्ध सत्व प्रधान माया अधिक तिच्यामधला आभास सगळे मिळून काय म्हणतंय? हे ईश्वर चैतन्य. बरोबर आहे. जसं जीव चैतन्य तसा काय? ईश्वर चैतन्य. ब्रह्म माया आणि मायेतील आभास याला गोल करा तुम्ही आणि वर लिहा ईश्वर. ही तिन्ही मिळून तो जो ईश्वर तो काय? तत्पदाचा वाच्य आहे. बरोबर आहे. क्या? तत्पदाचा वाच्य आहे. आणि तत्पदाचा लक्ष कोण? ब्रह्मचैतन्य. बरोबर आहे. तो तत्पदाचा का आहे?
जगाची उत्पत्ती नंतर पालन आणि संहार करणारा हा ईश्वर आहे असे शास्त्रात सांगितले आहे. त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ असा की ईश्वर स्वरूपातील जो आभास अंश आहे तो सर्वज्ञतेनं सृष्टीची उत्पत्ती आदी व्यवहार करतो. कोण? आभास. ईश्वर स्वरूपातील जो आभास अंश आहे तो काय? सर्वज्ञ असल्यामुळे सृष्टीचे उत्पत्त्यादी व्यवहार करतो, भक्तावर अनुग्रह करतो, असुरांचा नाश तोच करतो. काय सांगावे? शास्त्र जे काही ईश्वराचे ऐश्वर्य वर्ण करतात ते सर्व ईश्वराच्या आभासाचे आहे. ते सगळं कोणाचं आहे? जे ईश्वराचे धर्म, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे ईश्वराचे 4 गुण मानतात. हे सगळे कोणाचे आहेत? आभासाचे आहेत. ईश्वरामधल्या आभास अंशाचे आहेत. आणि ईश्वराचे अधिष्ठान ब्रह्मचैतन्य हा कसा आहे? निर्विकार. आणखी कसा? अखंड आहे ना. त्याच ठिकाणी सत्ता, स्फूर्ती आणि आनंद याशिवाय दुसरे कसलेही ऐश्वर्य नाही. जब ईश्वराचे जे अधिष्ठान चैतन्य आहे, ब्रह्म आहे, त्या ठिकाणी कुठले कुठले? सत्ता 1, स्फूर्ती 2 आणि आनंद. अस्ति भाती प्रिय ह्याला शास्त्रीय भाषेत म्हटलं जातं. अस्ति भाती प्रिय. तर सत्ता, स्फूर्ती आणि आनंद याशिवाय दुसरे कसलेही ऐश्वर्य नाही. याच्यामध्ये काय? सत्ता, स्फूर्ती, आनंद याशिवाय दुसरे कसलेही ऐश्वर्य नाही. याप्रमाणे एक काय काय झालं तुम्हाला? मायाचे अधिष्ठान ब्रह्म, नंतर मायातील आभास, या तिघाच म्हणून काय म्हटलंय? ईश्वर चैतन्य म्हणतात. ईश्वर चैतन्य सदा मुक्त आहे. ईश्वर चैतन्य सर्वज्ञ आहे. ईश्वर चैतन्याला जन्म मरण नाही. ईश्वर चैतन्याला पाप पुण्यही नाही. का? कारण त्याची उपाधी शुद्ध सत्व प्रधान माया आहे. बरोबर आहे. आता चौथं राहिलेलं आहे. काय काय आपण विचार करतोय? घटाकाश, जलाकाश, मेघाकाश आणि महाकाश हे आपण दृष्टांत पाहिले. त्याप्रमाणे कूटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य. बरोबर आहे ना. हे 4 पदार्थ कुठले? घटाकाश, जलाकाश, मेघाकाश आणि महाकाश या स्थानीला आहे. बरोबर आहे. ब्रह्मचैतन्याचे लक्षण स्थूल, सूक्ष्म, ज्ञात, अज्ञात अशा सर्व पदार्थाच्या आत आणि बाहेर व्यापक, सत, चित, आनंद, एकरूप असे जे परिपूर्ण चैतन्य ते ब्रह्मचैतन्य. अधोरेखा करायला लाल करा. काय सांगितलं? स्थूल, सूक्ष्म, ज्ञात, अज्ञात अशा सर्व पदार्थांच्या आत आणि बाहेर व्यापक, सत, चित आणि आनंद स्वरूप जे आहेत एकरूप आहे असं जे परिपूर्ण चैतन्य आहे त्याला काय म्हणतात? ब्रह्मचैतन्य. स्थूलमध्ये दिसणारे, सूक्ष्म म्हणजे न दिसणारे. बरोबर. ज्ञात म्हणजे ज्याचं ज्ञान झालेलं आहे, अज्ञात म्हणजे ज्याचं ज्ञान होत नाही ते. अशा सर्व पदार्थाच्या आतल्या बाजूला आणि बाहेरच्या बाजूला जे एकच व्यापक सच्चित आनंद स्वरूप एकरूप असं जे परिपूर्ण चैतन्य आहे ना, त्याचं नाव काय?
ब्रह्म चैतन्य. ते कसं असतं? ते महाआकाशाप्रमाणे व्यापक असल्यामुळे कोणाचे जवळ आहे असे नाही किंवा कोणापासून दूर आहे असंही नाही. म्हटलं तर जवळ आहे, म्हटलं तर दूर आहे. जाणलं तर जवळ आहे, जाणलं नाही जाणलं तर दूर आहे. त्याला जाणलं तर तुमच्या हृदयातच आहे आणि त्याला जाणलं नाही भिंडतोय कुठे. चारोधाम करतोय, गंगासागर करतोय, रामेश्वर करतोय, द्वारका करतोय. काय एका महिन्याचे 30,000 रुपये 40,000 रुपये खर्च करतोय, कारण तिथे कुठेतरी असेल म्हणून जातो ना. बरोबर आहे. आणि ज्याला हा अनुभव झालेला आहे की त्याला जाण्याचं काय, कुठे जाण्याचं काय कारण नाही. अरे लालबागचा गणपती जागृत आहे, तर बाकीचे गणपती काय झोपलेले आहेत का? बोंबल्या मारुती जागृत आहे, तो होलचा आणि काय लाडेवडगावचा मारुती काय झोपलेला आहे का? म्हणतात लोक आपलं आहे ना, काय म्हणतात की नाही म्हणतात. तशा तऱ्हेने या सगळ्या प्रतिमा ठेवलेल्या आहेत. अज्ञानी लोकांना स्मरण होत राहावं की आपल्यापेक्षा कोणीतरी सत्ता अशी आहे. पण ती सत्ता काय आहे हे जाणण्याचा कोणी प्रयत्नच करत नाही ना. आणि ती सत्ता जाणण्याचा प्रयत्न तोच करेल की मी 40 वर्ष नामस्मरण करतोय, मी 50 वर्ष जप केलेला आहे, मी कुठलीही दिंडी चुकवलेली नाही है ना, मी महिन्याची वारी करतोय, तरी पण महाराज माझं दुःख संपत नाही. तरी पण महाराज माझं दुःख संपत. एवढं सगळं संबंध आयुष्यभर देवदेव मी केलेला आहे ना, तरी पण माझा मुलगा गाडीखाली चिरडून मेला, तरी पण माझी बायको कॅन्सरने तडफडत मेली. दुखी आहे की नाही माणूस आहे ना, दुखी आहे की नाही माणूस. अशा माणसाला समजत नाही की हे दुःख कशामुळे आहे, कोणामुळे आहे. आणि अशाला जर उपरती झालं की ह्या संसारामध्ये काही नाही आहे, स्वामीजी मी तुमचा झालेला आहे, तुम्ही मला ठेवाल तसं मी राहीन, द्याल ते मी खाईन, सांगाल ते करेन आणि सदैव तुमच्या चरणाची नत म्हणून राहीन. फक्त मला हे याचं रहस्य काय ते मला सांगा. मी आयुष्यभर देवदेव केलेला आहे, मी कोणाचा वाईट केलेला नाही, तरी माझ्या पाठीमागे हे दुःख का येत आहे, मला समाधान का येत नाही. मला सारखं वाटतं की माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे, कमी आहे, कमी आहे. मला हे सगळं कळत आहे, समजत आहे. संसारापासून मला उभं आले. मग जायचं कुठे, काय जायचं कुठे, काय करायचं सांगा मला. मी तुमच्या शरण आलेलो आहे, मग मला जे मिळेल ते खात जाईन आणि तुमच्याजवळ येत जाईन. रविवारला काय करत जाईन, ऐकत जाईन. तुम्ही सांगेल ते ह्या ठिकाणी मी वेड्यासारखा राहीन, थोडीशी सेवाबिवा करत राहीन. बस मला तुम्ही ह्याच्यामधलं रहस्य काय ते मला समजावून सांगा. अशा माणसाला सांगावं लागेल आणि ते तुम्हाला सगळ्यांना सांगतो. बरोबर आहे ना. आता ते महाकाशाप्रमाणे व्यापक असल्यामुळे ते कोणाच्या जवळ आहे असे नाही किंवा कोणापासून दूर आहे असंही नाही म्हणता येत नाही, यावेळेचे नाही. मग ते आपल्यात आहे की नाही, बाहेर आहे की नाही, गंगासागरला आहे की नाही, रामेश्वरला आहे की नाही, द्वारकेला आहे की नाही, चारोधाममध्ये आहे की नाही, अयोध्येला आहे की नाही, मथुरामध्ये आहे. आणि जे या सगळ्यामध्ये आहे ते माझ्यामध्ये आहे, आणि जे माझ्यामध्ये आहे ते ह्या सगळ्यामध्ये आहे. यच्च यावत पदार्थाला जी सत्ता आहे
ती त्या ब्रह्मतत्वामुळेच प्राप्त झालेली आहे. असं ज्याला ज्ञान होत आहे तो ज्ञानदेव म्हणे, तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. तो म्हणणार, त्याला असं ढेकर येणार, यायला लागणार. जे आपल्या स्वरूपाहून निराळ्या देशात असतील त्या देशाच्या उपाधीमुळे दूर म्हणता येईल, आणि ते जवळच्या देशात असेल तर जवळ म्हणता येईल. ब्रह्माचा देश कुठला? तो का? हा अमेरिका की भारत? आहे ना, लढाया चालतात काय? तो तुझा देश हा माझा देश, तू माझ्यावर आक्रमण केला, मी तुझ्यावर आक्रमण करतो, हे ना बरोबर आहे. ब्रह्मव्यापक असल्यामुळे है ना, ब्रह्मव्यापक आहे. कुठे नाही ते सांगा ना. ब्रह्म जे आहे हे कुठे नाही ते आम्हाला सांगा. काय सांगणार तुम्ही? नाही सांगू शकत. ब्रह्मव्यापक असल्यामुळे कोणत्याही पदार्थापासून दूर किंवा जवळ आहे असे म्हणताच येणार नाही. का? कारण ब्रह्म सर्वाचा आत्मा आहे. काय ब्रह्म? काय आहे? ब्रह्म सर्वाचा आत्मा आहे. ब्रह्म हे काय? सर्वाचा आत्मा आहे. आणि सगळं माझा आत्मा आहे ना. यांची गाडी माझा आत्मा आहे. मी कशाला गाडी घेऊ? आहे की नाही? तुम्हाला आशीर्वाद देऊ का तुम्ही गाडी घ्याल म्हणून? का आहेच? हा आहेच. मग तुमची गाडी कोणाची आहे? माझी गाडी. कधी? ज्या वेळेला मी ते सगळी गाडी माझ्या आत्मीच आहे. तुमचं घरही माझंच आत्मा आहे. सगळं जगत हे काय? माझा आत्मा आहे. अशी ही व्यापकत्वेनं तुम्हाला जाणीव झाली, मग तुम्हाला कोण बांधून कोण ठेवणार आहे? आई वडील तुम्हाला बांधू शकत नाही, बायको तुम्हाला बांधू शकत नाही, नवरा तुम्हाला बांधू शकत नाही. मग जो आपणाला बंध प्राप्त होतोय हे व्यापकतेचा आपल्याला ज्ञान झालेलं नसतं. त्याच्यामुळे है ना, तुम्हाला त्रास होतोय ना. कोणापासून? नवऱ्यापासून. तुम्हाला नवरा मारतोय ना, पाठीची सालं काढतोय ना, लाकडाने मारतोय ना, चुलीच्या लाकडाने मारतोय ना. मग कशाला एवढा त्रास सहन करतेस? एवढा त्रास सहन केलाय ना, ठीक आहे ना, नी सर्व विश्व काय तू जाय, कुठेही जाऊन राहा. है ना, काही थोडंफार जगण्यापुरतं जे काय काम कर. किती लागणार आहे? सकाळी 2 रोट्या लागणार आहे, संध्याकाळला 2 रोट्या लागणार आहे. बरोबर आहे. चहा पिणारी असेल तर चहा पिणार आहे, आणि 2 काय लुगडी लागणार आहेत. कुठेतरी एखादा निवारा लागणार आहे. आणि तो सगळे जर उत्तर प्रदेशामधून, आसाममधून, मध्य प्रदेशामधून येऊन कुठेही निवारा शोधू शकतात, तर तुलाही निवारा मिळणार नाही का? आणि सगळं जग आत्मा मानल्यानंतर कशाचंच भय मानू नको. निश्चयाने कठोरपणे राहा. कशाला मार खातेस? पण हे आपणाला कळत नाही. आपणाला भय वाटत राहतं. आपणाला कोण पसेल? आपण आजारी पडलो तर आपण काय करणार? आपणाला मरण आलं तर का आपण माझ्या तोंडात पाणी कोण घालणार? या सगळ्या काळज्या ज्या आपल्याला लागल्या असतात, या कोणामुळे? अज्ञानामुळे आहे ना. आणि ज्ञान झाल्यानंतर तुम्ही काय म्हणणार? अरे हे शरीर माझं नाहीच आहे. कोणी माझ्या शरीरात पाणी नाही घातलं तरी मी काय? मी अमरच आहे, आत्मा आहे. नाही घातलं तरी मला काही बंध मोक्ष नाही. पुढचा जन्म मला नाही, मी दुसऱ्या जन्मामध्ये जाणार नाही. है ना, हे असलेल्या जागेवर शरीर सडलं. माझ्या बापाचं काय जातं, माझं काही जात नाही. याला किडे लागले, इतकं सडलं तरी काय झालं? तिथे तुम्हाला काही जानच नाही. तर तिथे हे शरीराचं काय झालं याची काळजी तुम्ही आता कशाला करता जिवंत असताना? है ना,
मग तुमचं श्राद्ध केलं की नाही केलं, मग वर्ष श्राद्ध केलं की नाही केलं, मग मासिक श्राद्ध केलं की नाही केलं. अरे कशाला काळजी करताय तुम्ही, नका करू काळजी, याची काळजी करू नका. लिहून ठेवलेलं आहे, ट्रस्टी सगळ्या लोकांना लिहून ठेवलेलं आहे. माझं श्राद्ध करायचं नाही, मासिक फिसेक वार्षिक बिर्षिक माझ्यासाठी समारंभ करायचा नाही. माझं शरीरला मी तुच्छ मानलेलं आहे, त्याला माझ्या ह्याच्यामध्ये एक कणभर देखील आदर नाही. आणि माझ्याविषयी काय करू नका आणि या शरीराची पूजा पण करू नका. लिहून ठेवलेलं आहे मी, ट्रस्टीसाठी लिहून ठेवलं आहे. उघडतील ते मी गेल्यानंतर. पण असं आपल्या शरीराविषयी काय बस मस्त राहिलं पाहिजे, काळजी करू नये. ही नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची. जे मिळेल ते भोगायचं, खायचं आणि काय आपल्या स्थितीमध्ये राहायचं, रममाण राहायचं. हे म्हटलेलं आहे तुकोबारायाने, ही गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे. मरणा हाती सुटली काया, विचारे या निश्चय. काय म्हटलं, माझा देह मरणाच्या हातून सुटलेला आहे, आता काय मला चिंता नाही. पण कशाने, विचारे या निश्चय. विचार करून मी जो निश्चय केलेला आहे त्याच्यामुळे काय झालं, मरणा हाती सुटली काय. संपला ना वेळ का नाही, संपला ना. लक्षात काय ठेवाल, ब्रह्म सर्वाचा आत्मा आहे, तुझाही आहे आणि माझाही आहे, तोच आत्मा आहे. हे जर आपण लक्षात ठेवलं तर बरं होऊन जाईल. आता ब्रह्म आणि ईश्वरामध्ये भेद ते आपण पुढच्या वेळेला करू, बरोबर आहे.